दरम्यान अंबादास दानवेंकडून पैशांच्या बंडलाचा व्हिडिओ जारी करत आमदार महेंद्र दळवींवरती गंभीर आरोप करण्यात आले होते आणि त्यानंतर आता महेंद्र दळवी यांनी अंबादास दानवेंविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे। महेंद्र दळवी अंबादास दानवेंविरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार आहेत। तशी नोटीस दानवे यांना दळवींकडून पाठवण्यात आली आहे। 8 दिवसात दाखवलेल्या व्हिडिओचे पुरावे देण्यासाठी दळवींनी दानवेंना नोटीस पाठवली आहे। आपल्यासमोर या ठिकाणी महेंद्र दळवी जे कालच्या आरोपानंतर मी त्यांना अधिकृत नोटीस तर दिली आहे। मी मानहानीचा देखील दावा त्यांच्यावर दाखल करणार आहे। आज सभागृहात त्या संदर्भातलं मी निवेदन देखील करणार आहे। आता त्यांचा कर्ता करू धनी कोण आहे हे काल मी माझ्या याच्यामध्ये सांगितलं आणि जे त्रिवार सत्य आहे, तो जो फोटो व्हायरल झाला, तो आदरणीय तटकरे साहेब ज्या खासदार निवडून गेले दुसऱ्यांदा, त्यावेळेला जनतेचे आभार मानण्यासाठी माझ्या मतदारसंघात केलं ते वक्तव्य होतं माझ्या त्याच्यात, तो फोटो होता तो, आणि म्हणून मी त्याविषयीचं चर्चा काल केली। पण खरं आहे अंबादास दानवे यांनी अशा पद्धतीचे बालिश बुद्धीचे खेळ करणं राजकारणामध्ये हे त्यांना काय शोभत नाही आहे। आता त्यांच्याकडे कुठलं काम नाही आहे, कुठलं पद नाही आहे, काय मागणी असणार आहे? झालेली वस्तू त्यांच्या कानावर सांगत टाकणार आम्ही की नेहमी बदनाम करण्यासाठी अशा पद्धती षडयंत्र रचली जातात आणि मग पक्ष असेल, आमदार असतील, मंत्री असतील, यांना बदनाम करण्यासाठी अशा पद्धतीचे कटकारस्थान करतात। आणि म्हणून मग सांगितलं की अंबादास दानवेंकडे आता कुठलं काम उरलेलं नाही आहे, कुठलं पद नाही आहे, पक्षामध्ये त्यांची पद गेली आहे आणि त्याच्यामुळे अशा पद्धतीचे डोहाळे त्यांना पडतात। कदाचित मातोश्री त्याच्यामध्ये हे करून त्याचं बारसं नक्की करेल। जर्नलिस्ट सचिन शिंदेसह मी सूरज सावंत, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।